गुड आफ्टरनून. मी यामिनी मामुणकर. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 10,256 नव्या रुग्णांची नोंद. 87,311 रुग्णांवर उपचार सुरू. चॅपलिनमध्ये झालेल्या नागरिकांवरच्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांनी केला निषेध. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचा आदर करण्याची दिली समज. मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमध्ये आणीबाणी. आतापर्यंत 1,000 लोकांचा मृत्यू. युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू. आणि जोरदार पाऊस आणि पुराचा लॉस एंजेलिस ते फिनिक्स महामार्गाला फटका. पुराच्या तडाख्यात एक मार्गिका केली वाहून. या होत्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. युक्रेनच्या सैन्यानं झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प आणि एनरगोदर या शहरावर गोळीबार केला, ज्यामुळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणात वीज खंडित झाल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय. रशियाच्या गोळीबारामुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप युक्रेननं केलाय. युक्रेन सशस्त्र दलांनी मोठ्या कॅलिबर शस्त्रांचा वापर करून अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या भागावर गेल्या 24 तासात निकोपोल, मार्गानेट्स आणि कानखोवा या हायड्रो इलेक्ट्रिक स्टेशनच्या समोरील बाजूस असलेल्या इतर स्थानांवरून 7 हल्ले केल्याचं रशियाचं म्हणणं आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांनी युक्रेनला लष्करी मदत करणं थांबवण्याचं आवाहन रशियाच्या सल्लागार समितीनं केलंय. युक्रेननं झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पावर गोळीबार करून लोकांना ठार मारण्यासाठी आणि दुर्बल करण्यासाठी तसंच आण्विक धोका निर्माण करण्यासाठी या शस्त्रांचा वापर केल्याचा दावा करण्यात आलाय. युरोपमधील सर्वात मोठ्या आण्विक सुविधेजवळ सुरू असलेल्या लढाईमुळे आण्विक आपत्तीची भीती आणखी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. रशिया सिरियामध्ये सलोख्यासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांनी गुरुवारी सांगितलंय. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाला सिरियातील सलोख्यासाठी सारस्य नसल्याचं काही पाश्चात्य देश सांगत असल्याचं ते म्हणाले. सिरियासाठी संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत गेयर ओट्टो पेडरसन यांच्याशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आर्थिक आव्हानं, सिरियाची अर्थव्यवस्था आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईशी संबंधित सर्व समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, तसं ते म्हणाले. रशिया हे सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचा मुख्य पाठीराखा आहे आणि सिरिया सरकारचा जवळचा मित्र देखील आहे. सिरियातील युद्धात सामील होण्याच्या 2015च्या रशियाच्या निर्णयामुळे असद यांचं सरकार वाचलं होतं. रशियाच्या सैन्यात मोठी भरती करण्याचे आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिलेत. मॉस्कोमध्ये फेडरल टॅक्स सर्व्हिसचे प्रमुख डॅनिल येगोरोव यांच्या सोबत त्यांनी बैठक घेतली. पुतिन यांनी देशाच्या सशस्त्र दलाच्या आकारात 1,37,000 जवानांचा समावेश करण्याचे आदेश दिले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी कीव येथे इटलीचे परराष्ट्र मंत्री लुईगी दी मायो यांच्याशी चर्चा केली आहे. रशियाबरोबरच्या युद्धादरम्यान युक्रेनला सतत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी इटलीचे आभार मानले. युक्रेनला लष्करी आणि मानवतावादी सहाय्यासह विविध क्षेत्रात इटलीकडून पाठिंबा मिळाल्याचंही झेलेन्स्की म्हणाले. यापूर्वी इर्पिनच्या कीव भागालाही त्यांनी भेट दिली आहे. हिवाळ्यापूर्वी युक्रेनला मानवतावादी मदत सुरक्षितपणे पोहोचवण्याची हमी देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या एका उच्च सहाय्य अधिकाऱ्यानं रशियाला तातडीचं आवाहन केलंय. रुग्णालयांना इन्सुलिन, ब्लँकेट, गाद्या,
जमलं तर इंधन द्या, खिडक्या आणि दरवाजे दुरुस्त करा. युद्ध सुरू झाल्यापासून आरोग्य, सहाय्य, निवारा, स्वच्छ पाणी, संरक्षण आणि पुनर्वसन उपलब्ध करून देऊन 12 दशलक्ष लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात आली. परंतु युद्ध काळात गैरसरकारी नियंत्रित भागात लोकांपर्यंत मदत पोहोचवणं शक्य झालं नाही. दक्षिण पूर्व युक्रेनमधला झापोरिझिया हा अणुऊर्जा प्रकल्प सध्या तात्पुरत्या स्वरूपात ऑफलाईन आहे, कारण प्रकल्पातून अजूनही धूर निघत असल्याचा प्रतिमा उपग्रहाच्या समोर आल्यात. या युरोपातला सगळ्यात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे, ज्याच्या ट्रान्समिशन लाईनला आग लागली होती. त्यामुळे या आगीमुळे गुरुवारी पूर्ण परिसरात ब्लॅकआउट झालं होतं. या घटनेमुळे 1986 साली चेर्नोबिल संकटाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. दरम्यान युएनची आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची टीम लवकरच युक्रेनच्या झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पाला भेट देणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. हा प्लांट शुक्रवारी कार्यरत होता, पण रशिया नियंत्रित भागात वीज पुरवठा करत होता, उर्वरित युक्रेनला नाही. युक्रेनचा झापोरिझिया हा अणुऊर्जा प्रकल्प रशिया व्याप्त युक्रेनमध्ये आहे. ट्रान्समिशन लाईनला लागलेल्या आगीला रशियानं युक्रेनला जबाबदार धरलंय. गेल्या काही दिवसात युक्रेनच्या सैन्यानं प्लांटवर 2दा गोळीबार केला होता. रशियन प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात US निर्मित M777 हॉवित्झर नष्ट करण्यात आलंय, अशी माहिती रशियाचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनानशेकोव्ह यांनी दिली आहे. युक्रेनच्या खार्किव्ह उपनगरातील डेहार्चीवर शुक्रवारी रशियानं क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यामुळे कम्युनिटी कॉलेजची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, तर काही स्थानिक दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. क्षेपणास्त्र रात्री 2 वाजता कॉलेजच्या इमारतीवर आदळलं गेलं, तेव्हा नाईट गार्ड आणि त्याची पत्नी या कॉलेजच्या परिसरातल्या घरात होते. यात गार्डची पत्नी मारली गेली आणि तो गार्ड देखील गंभीर जखमी झालाय. दरम्यान फुटबॉल प्लेयर सेरही सर्दोकोवी यांनी कॉलेजच्या इमारतीचं भग्न अवशेष पाहिल्यावर या कॉलेजनं माझ्यासारखं अनेकांचं आयुष्य घडवलंय याची आठवण सांगितली. रशियाच्या स्पास्काया टॉवर मिलिटरी म्युझिक फेस्टिवल आणि टॅटूचा उद्घाटन सोहळा गुरुवारी संध्याकाळी मॉस्कोच्या रेड स्क्वेअरमध्ये संपन्न झाला. हा वार्षिक उत्सवात लष्करी बँड, परेड, नृत्याचं सादरीकरण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावर्षी भारत, अर्मेनिया, बेलारूस, इजिप्त, थायलंड आणि व्हेनेझुएला या देशांचे बँड सहभागी झाले आहेत. हा महोत्सव 4 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पण यावर्षी या उत्सवात 15वा आठवडा असूनही मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी देश सहभागी झालेत. युक्रेनमधील चॅप्लिन रेल्वे स्टेशनवर रशियाच्या हल्ल्यात 25 जण ठार झाल्याची माहिती मिळते. हा नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून केलेला दहशतवादी हल्ला होता, असा आरोप निप्रोपेट्रोव्स्कच्या प्रादेशिक अध्यक्षांनी सांगितलंय. यात S-300 क्षेपणास्त्र आणि 9K-720 इस्कंदरनं एकत्रित हल्ला करण्यात आला होता. बुधवारी हा प्राणघातक हल्ला झाला तेव्हा युक्रेनचे नागरिक हा स्वातंत्र्य दिन साजरा करत होते, पण रशिया या प्रसंगाचा वापर हल्ले करण्यासाठी करेल अशा धमक्यांमुळे यंत्रणा हाय अलर्टवर होत्या. सैन्य आणि उपकरणं घेऊन जात होते म्हणून या ट्रेनला लक्ष्य केल्याचा दावा रशियानं केला, पण स्टेशनवर कोणतंही सैन्य नव्हतं. फक्त नागरिकांना पोक्रोव्स्क, डोनेत्स्क प्रदेशातून लीव्हला हलवलं जात होतं. इथे नागरिक आहेत आणि लष्करी कर्मचारी नाहीत हे कळल्यावरच NK-720 इस्कंदर आणि S-300 क्षेपणास्त्रांचा जाणून बुजून वापर केल्याचा आरोप युक्रेननं केला. आग्नेय युक्रेनमधील चॅप्लिन या छोट्या गावात बुधवारी झालेला हल्ला हा देशाच्या रेल्वे व्यवस्थेवर काही महिन्यात झालेला सर्वात प्राणघातक हल्ला होता. रशियानं स्लोवान्स्कमध्ये केलेल्या हल्ल्यात शाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आगीवर नियंत्रण मिळवणं, मलबा बाजूला काढण्याचं काम अग्निशमन दलाचे जवान अद्यापही करतायत. 1909 मध्ये शाळा उभारण्यात आली आहे. युक्रेनमधील सर्वात जुन्या शाळांपैकी ही एक शाळा आहे. इतके वर्ष शिक्षण देणाऱ्या संस्थेची अवस्था पाहून वाईट वाटत असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिल्यात.
झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पाभोवतीची परिस्थिती अनिश्चित आणि धोकादायक आहे असं युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी सांगितलंय. रशियाच्या कोणत्याही कृती ज्यामुळे अणुभट्ट्या बंद होऊ शकतात असा इशाराही त्यांनी दिलाय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे 3 दिवसांच्या दौऱ्यावर अल्जेरियात आले. भविष्यातील आर्थिक संबंधांना चालना देणं आणि वसाहतवादी काळातील संबंधांमधले मतभेद दूर करण्यावर त्यांचा भर असणार आहे. फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60 वर्षांनंतर दोन्ही देशांमधील महिनाभर चाललेल्या राजनैतिक संकटामुळे तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अल्जेरियाचा युरोप खंडाला इंधन पुरवण्यात प्रमुख भागीदार म्हणून पाहिलं जातंय. अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष अब्देल मादजिद हे तैबोने यांनी अल्जियर्समधील विमानतळावर मॅक्रॉन यांचं स्वागत केलं. विमानतळावर द्विपक्षीय भेट झाली आणि डिनरसाठी अध्यक्षांच्या एल मौरादिया राजवाड्यात जाण्यापूर्वी त्यांनी शहीद स्मारकाला भेट दिली. अल्जेरियाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात मरण पावलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. वायर टॅपिंग घोटाळ्याच्या संदर्भात ग्रीसचे पंतप्रधान स्पष्टीकरण देणार होते. त्यांच्या भाषणापूर्वी ग्रीसच्या संसदेसमोर निदर्शक जमले होते. पुढच्या वर्षी किरियाकोस मित्सोटाकिस निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. गुरुवारी आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहशतवाद विरोधी न्यायालयानं इम्रान खान यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयानं इम्रान खान यांना 1 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला असून त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. इम्रान खान यांच्यावर सार्वजनिक रॅली दरम्यान एका सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांना धमकावल्याचा आरोप आहे. माझ्यावर लावलेले दहशतवादाचे आरोप हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारला खान यांच्या वाढत्या लोकप्रियतेची भीती वाटत असल्याचं खान यांचं म्हणणं होतं. तुम्ही पाकिस्तानची चेष्टा करत आहात अशा शब्दात खान यांनी शरीफ यांच्या सरकारवर टीका केली. रोहिंग्या निर्वासित म्यानमारमधून बांगलादेशात आल्याच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बांगलादेशच्या कॉक्स बाजार येथील कुतुपॉलांग शिबिरात निर्वासितांनी म्यानमारमध्ये परत येण्याचं आवाहन करत गाणी गायली आणि प्रार्थना केली. गेल्या वर्षी लष्करानं ताब्यात घेतल्यापासून म्यानमारमधील सुरक्षेची परिस्थिती बिघडली आहे आणि त्यांना परत पाठवण्याचे प्रयत्न अयशस्वी झालेत. अमेरिका, युरोपियन युनियन आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये निर्वासितांच्या न्यायाचा पाठपुरावा सुरू ठेवण्याचं वचन दिलंय. गेल्या महिन्यात प्रचार करत असताना जीवघेण्या गोळीबारात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा मृत्यू झाला. जपानच्या राष्ट्रीय पोलीस प्रमुखांनी इटारू नाकामुरा यांना याची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्यास तयार असल्याचं गुरुवारी सांगितलंय. 8 जुलै रोजी पश्चिम जपानमधील नारा येथे त्यांची हत्या आज झाली होती. तेव्हा आबे यांच्या जीवनाचे रक्षक करण्यात ते कसे यशस्वी ठरल्याचा अहवाल नॅशनल पोलीस एजन्सी प्रमुख इटारू नाकामुरा यांनी केली आहे. आबेच्या पोलीस संरक्षणात त्रुटी होत्या ज्यामुळे हल्लेखोरानं त्याच्यावर मागून गोळीबार झाल्याचं पोलीस अहवालात नमूद करण्यात आलंय. गुरुवारी त्यांनी राष्ट्रीय सार्वजनिक सुरक्षा आयोगाकडे याचा राजीनामा सादर केलाय. मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांना भ्रष्टाचार प्रकरणी 12 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात गेलेले रझाक हे मलेशियाचे पहिलेच नेते आहेत. नुकतंच सुनावणीसाठी त्यांना कोर्टात आणण्यात आलं. त्यांना बघण्यासाठी कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि मीडियाची गर्दी झाली होती. गर्दी टाळण्यासाठी त्यांना बंद गाडीतून आणण्यात आलं. सुनावणी दरम्यान सौदी अरेबियाच्या राजघराण्याकडून मिळालेली देणगी आहे असं सांगून त्यांची दिशाभूल करण्यात आल्याचं नजीब रझाक यांनी सांगितलं. ओहायोतल्या शाळा सुरू होण्याच्या 2 दिवस आधी कोलंबस एज्युकेशन असोसिएशनच्या
94% जास्त शिक्षकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला। या युनियनमध्ये 4000 शिक्षक, ग्रंथालय कर्मचारी, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। आवश्यक सुविधांच्या अभावाचा या सदस्यांनी निषेध केलाय। एअर कंडिशनिंग, लहान वर्ग खोल्या, अभ्यासक्रमात कला, संगीत, शारीरिक शिक्षणाचा समावेश करणं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुखानं पुढील महिन्यात कझाकस्तानमधील आंतरधर्मीय बैठकीला ठरवलेली त्यांची नियोजित उपस्थिती रद्द केली आहे। खरं तर जिथे ते पोप फ्रान्सिस यांना भेटणार होते, कारण आत्ताच युक्रेन रशिया युद्धामुळे संबंध आणखी बिघडण्याच्या चिन्हात आहेत। कुलपिता किरिल 13 ते 15 सप्टेंबरच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत आणि त्यामुळे फ्रान्सिस सोबतची कोणतीही बैठक होणार नाही। फ्रान्सिस यांनी युक्रेनमधील युद्धाचा निषेध केला आहे, परंतु रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन किंवा किरिल यांचे नाव घेऊन निषेध करण्यापासून परावृत्त करून रशियाचे संवादाचे दरवाजे खुले ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। अध्यक्ष जो बायडन यांनी डेमोक्रॅट्सना लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा मतदान करण्याचं आवाहन केलंय आणि रिपब्लिकन विचारसरणीशी तुलना सेमी फॅसिझमशी केली आहे। मध्यावधी निवडणुकीच्या 75 दिवसांनंतर मेरीलँडमध्ये किक ऑफ रॅली आणि निधी उभारण्यासाठी आवाहन केलंय। रॉकविलमधील मॉन्टगोमेरी हायस्कूलमध्ये हजारोंच्या गर्दीला संबोधित करताना बायडन म्हणाले की सरकार निवडण्याचा तुमचा अधिकार यावर्षी मतपत्रिकेवर आहे। तुम्ही ठरवायचे की आपण देशाला पुढे न्यायचंय की मागे। एस्टोनियाने सोव्हिएत काळातील देशातील खुणा पुसण्याचं काम सुरू केल्यानंतर आता लॅटव्हियाने सुद्धा सोव्हिएत काळातील स्मारकं पाडण्याचं काम सुरू केलंय। डाऊनटाऊन रिगाच्या व्हिक्टरी पार्कमधील उंच इमारतींप्रमाणे उभ्या असलेल्या स्मारकाजवळील परिसराभोवती पोलिसांनी पिवळं कुंपण उभारलंय। लॅटव्हिया सोव्हिएत युनियनचा भाग असताना 1985 मध्ये बांधलेलं हे स्मारक मंगळवारी यंत्रसामग्री वापरून पाडण्यात आलं। रशियाशी 214 किलोमीटर लागून सीमा असणाऱ्या लॅटव्हियामध्ये रशियन लोकांचा एक मोठा गट राहतोय। बाल्टिक देशांनी सोव्हिएत युनियन किंवा कम्युनिस्ट नेत्यांचे गौरव करणारी अनेक स्मारकं यावेळी काढून टाकली। यूएस डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सच्या नॅशनल टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या ब्रॉडबँडसाठी विशेष प्रतिनिधीने कॅलिफोर्नियातील 2 कंपन्यांना हायस्पीड इंटरनेट प्रदान करण्यासाठी फेडरल अनुदान रकमेमध्ये $127 दशलक्ष जाहीर केलेत। युरोप आणि हुपा यांना अंदाजे 2000 घरं, व्यवसाय आणि अँकर संस्थांना हायस्पीड इंटरनेट कनेक्शन देण्यासाठी पैसे मिळतील। या प्रकल्पात फायबर ऑप्टिक केबल तसंच वायरलेस इंटरनेटचे बांधकाम करणं आवश्यक आहे। फायबर ऑप्टिक लाईनच्या बांधकामामुळे 2 वर्षांच्या कालावधीत सुमारे 200 स्थानिक नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे। कतारने अलीकडेच किमान 60 परदेशी कामगारांना अटक केली आहे। पगार न दिल्यानं काहींना निर्वासित केल्यानं त्यांनी आंदोलन केलं होतं। दोहा 2022 फिफा विश्वचषकाचं आयोजन होण्यापूर्वी फक्त 3 महिने आधी या आंदोलनाचा सामना सरकारला करावा लागतोय। इतर आखाती अरब राष्ट्रांप्रमाणेच कतार मोठ्या प्रमाणावर परदेशी कामगारांवर अवलंबून आहे। मोठ्या स्पर्धांआधी कामगारांचा निषेध हा चिंता वाढवणारा आहे। थायलंडच्या राजधानीत मंगळवारी संध्याकाळी आंदोलक जमले होते। आंदोलकांनी पंतप्रधान प्रयुत चान ओचा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। आंदोलकांचा विश्वास आहे की पंतप्रधान प्रयुत यांची 8 वर्षांची मुदत संपलेली आहे। सोमवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी थायलंडच्या घटनात्मक न्यायालयात एक याचिका दाखल केली, ज्यामध्ये पंतप्रधान किती काळ पदावर राहू शकतात यावरील कायदेशीर मर्यादा गाठली आहे की नाही यावर निर्णय घेण्यासंदर्भात विनंती करण्यात आली। लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार पाडल्यानंतर तत्कालीन लष्कर कमांडरने प्रयुतने लष्करी उठाव करत मे 2014 मध्ये थायलंडची सत्ता हस्तगत केली आहे। यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांचे पती पॉलला कॅलिफोर्नियात वाईन कंट्रीमध्ये
मे महिन्यात झालेल्या वाहन अपघातात दोषी ठरवलं होतं। या अपघातात एसयूव्हीचा 48 वर्षाचा ड्रायव्हर हा जखमी झाल्यामुळे फिर्यादींनी पॉल विरोधात गुन्हा दाखल केला होता। यात त्यांना 5 दिवस तुरुंगवास आणि 3 वर्षांच्या प्रोबेशनची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अटकेनंतर पॉल पेलोसीला $5,000च्या जामिनावर सोडण्यात आलंय। इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक। बघत रहा न्यूज 18 लोकमत। हा पाऊस धान पिकांसाठी पोषक नसल्याचं समोर आलंय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। गोंदिया जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील मध्यम ते लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले। जिल्ह्यात 400 मिलीमीटर अतिरिक्त पाऊस झाला असून जिल्ह्याची एकूण सरासरी 1333 मिलीमीटरवर पोहोचली आहे। चंद्रपूर शहरात धुग्गुस भागात एक घर 70 फूट जमिनीत खचलंय। घरातील लोक वेळीच बाहेर पडल्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। कोळसा खाणींमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा असून परिसरात भीतीचं वातावरण आहे। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मावळमधील 11,500 शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये मिळतात। परंतु शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। ते न केल्यास मिळणारी रक्कम बंद होणार आहे। तर ई-केवायसी साठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे। यासाठी मावळमध्ये दवंडी द्यावी अशा सूचना कृषी महसूल ग्रामविकास तलाठी विभागानं दिल्यात। रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे मुरुड समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात काळा तवंग आणि डांबरासारख्या पदार्थाचं साम्राज्य पाहायला मिळतंय। सुमारे 10 किलोमीटरचा समुद्र किनारा काळवंडलाय। किनाऱ्यावरील तवंग पायाला अंगाला चिकटत असल्याने पर्यटकांनीही समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे। त्यामुळे या तरंगाचा पर्यटनावरतीही मोठा परिणाम झाला। आणि पाहुयात एक महत्त्वाची बातमी। ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये बंद खोलीत बराच वेळ चर्चा झाली आहे। ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांनी दुसऱ्यांदा चव्हाणांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। काल चिपळूण तर आता लांजा इथल्या शासकीय विश्रामगृहात दोघांची भेट झाली आहे। नेमकं या भेटीचं कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। ठाकरे गटाचे आमदार आहेत साळवी। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अजित मांढरे जोडले गेलेले आहेत। अजित, काय सांगाल या दुसऱ्या भेटीबद्दल? मुळात काल जेव्हा राजन साळवी यांनी रवींद्र चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे यांची भेट घेतली होती, त्यावेळी सुरुवातीला अशी चर्चा होती की कोकणातल्या रस्त्यासंदर्भात किंवा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्यांच्या लांजा राजापूर जो मतदारसंघ आहे त्यामध्ये काय काम करता येईल यासाठी त्यांची भेट असावी। पण काल त्यांनी चिपळूण येथे भेट घेतली, ती बराच वेळ चालली आणि आज देखील लांजा येथील जी शासकीय विश्रामगृह आहे तिथे जवळपास अजून 1 तास झाला त्यांची दोघांची भेट सुरू आहे। बंद खोलीमध्ये देखील त्यांची दोघांची चर्चा झाली। ज्यावेळी बारसू हा रिफायनरी प्रकल्प जो आहे त्याला सुरुवातीला विरोध होता राजन साळवी यांचा, आणि आता नुकताच त्यांनी आपली भूमिका बदलून त्यांनी बारसू इथला जो रिफायनरी प्रकल्प आहे त्याला त्यांनी त्यांचा पाठिंबा दर्शवलेला आहे। हा बदल नेमका कशा करता आहे याची चर्चा सध्या कोकणामध्ये सुरू आहे, लांजा राजापूर या भागात सुरू आहे। जर आपण पाहिलं तर आतापर्यंत राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे असेल किंवा शिंदे फडणवीस सरकार असतील यांच्या विरोधात एकही वक्तव्य केलेलं नाहीये। प्रसार माध्यमांनी त्यांना अनेक वेळा विचारलं असता त्यांचं गतिमान सरकार आहे, म्हणजे जे ब्रेकनंतर स्वागत आणि आता उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री शेरी रहमान यांनी अतिउष्णतेच्या लाटेनंतर आलेला पूर म्हणजे मोठ्या प्रमाणात मानवतावादी आपत्ती आहे असं वक्तव्य केलं। हजारो लोक बेघर झाले आहेत, अनेक जण अन्न पाण्याशिवाय आहेत आणि काही लोक पुरात अडकलेत।
हा आपत्ती कोणत्याही प्रशासनाच्या किंवा सरकारच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि पूर्व पंजाब प्रांताचा बराचसा भाग हा जलमय झाल्यानंतर दक्षिण सिंध प्रांतावरही अचानक आलेल्या पुराचा परिणाम झालाय. अधिकाऱ्यांनी या आठवड्यात सिंध आणि बलुचिस्तानमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मुसळधार पावसाने पाकिस्तानमध्ये दाणादाण उडाली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी गरीब पुराच्या नुकसानातून पुन्हा उभं राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीची मागणी केली आहे. जूनच्या मध्यापासून सुरू असलेल्या पावसानं मृतांची एकूण संख्या ही 937 पर्यंत वाढली आहे. पावसामुळे आलेला पूर हा हिमनद्या वितळणं आणि ढगफुटीमुळे 30 लाख नागरिकांना फटका बसलाय. पुरामुळे 1,70,000 घरांचं नुकसान झालंय. रस्ते वाहून गेलेत आणि जवळपास 150 पूल हे नष्ट झाल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. काही भागात पुराचे पाणी कमी झाले असले तरी सिंध प्रांतात परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. जिथे बचाव कर्मचारी दलदलीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर करत होते. हजारो पूरग्रस्त तात्पुरत्या घरांमध्ये आणि तंबूत राहत होते. या संकटामुळे शरीफ यांच्या सरकारला आणीबाणी जाहीर करावी लागली. बातमी आहे भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 9,520 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24 तासात 12,875 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 87,311 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना बळींची एकूण संख्या ही 5,27,597 वर पोहोचली आहे. 11 सप्टेंबरच्या हल्ल्यातील नागरिकांना श्रद्धांजली देण्यासाठी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळील एका संग्रहालय बुधवारनंतर बंद ठेवण्यात आलंय. 2006 मध्ये उघडलेले 9/11 ट्रिब्यूट म्युझियम 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित कुटुंबातील सदस्य गमावलेल्या लोकांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय. यावेळी 9/11 ट्रिब्यूट म्युझियमच्या सहसंस्थापक आणि सीईओ जेनिफर ॲडम्स यांनी केलेल्या निवेदनात गेल्या कालावधीत कोविडच्या साथीमुळे गमावलेल्या कुटुंबासाठी मदत देणं गरजेचं असून संग्रहालयाला देखील सुरू ठेवण्यासाठी पुरेसा निधी आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. सिन्सिनाटी प्राणी संग्रहालयाचे हिप्पोपोटोमसच्या पिलाचं नाव हे फ्रिट्स ठेवलंय. त्याच्यासाठी हजारो चाहत्यांनी ऑनलाईन मतदान केलं होतं. अमेरिकेतल्या प्रत्येक राज्यातून आणि 60,000हून अधिक देशांमधून 90,000हून अधिक नावांच्या सूचना आल्या होत्या. प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी फ्रिट्स किंवा फर्ग्युसन ही नावं निश्चित केली. अखेर फ्रिट्स या नावाला 56% मतं मिळाली आहेत. फ्रिट्स हे नाव या उत्साही लहान पिलासाठी योग्य वाटत असल्याचं सिन्सिनाटी प्राणी संग्रहालयाचे प्रमुख हिप्पो कीपर वेंटिराईस यांनी एका प्रसिद्ध पत्रकात म्हटलंय. फ्रिट्स हा प्राणी संग्रहालयातील आधीच प्रसिद्ध हिप्पो फिओनाचा लहान भाऊ आहे. फिओनाचा जन्म 6 आठवड्याआधी झाला होता आणि ती स्वतः उभी राहू शकत नव्हती. पण आता ती निरोगी आहे आणि आनंदी असल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.